रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ता समीकरणाला वेग येणार आहे। भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यामध्ये एकत्र। भाजप आणि राष्ट्रवादीची नवी खेळी शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी असल्याचा डाव। सोलापूर महापालिकेच्या 10 पैकी 9 स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर। भाजपच्या 8 तर एमआयएमच्या 1 सदस्यांची निवड। भाजपच्या आणखी 1 सदस्याची निवड बाकी। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती। महापौर पदाच्या झालेल्या पराभवाचं हे प्रकरण आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर करणार। 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारीपर्यंतचा हिशोब द्या, किशोरी पेडणेकरांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी। नागपूर महापालिकेकडून मालमत्ता करात 4% वाढीचा प्रस्ताव। करवाढीला भाजपचा विरोध, तर वाढत्या खर्चाचा ताण आणि महसुलातील तूट लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती। आता नवीन बॉडी आलेली आहे, त्यांना ते सर्व समजायसाठी ते वेळ पाहिजे। ते काही कर वाढ साठी आम्ही तयार नाही आहे आणि येणाऱ्या कालामध्ये ते पाहू असं आमचा धोरण आहे। हे करवाढ आम्ही होणार देणार नाही, ही आमची भूमिका आहे। खासदार संजय राऊत थोड्याच वेळात मालेगाव न्यायालयात हजर राहणार। मंत्री दादा भुसेंच्या बदनामी प्रकरणी सुनावणी। सामनामध्ये मजकूर प्रसिद्ध झाला होता। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांची तरतूद। येत्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात थकबाकीचा हप्ता जमा होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। हिंगोलीतील सेनगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतल्याचा आरोप करत व्हिडिओ पोस्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय। धनगरवाडी गावामध्ये सिंचन विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपहार झाल्याचा आरोप। बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवरती लाचलुचपत विभागाची कारवाई। सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र काढण्यासाठी लाच मागितल्याचा मुंडेंवरती आरोप। तहसीलदारांच्या नांदेडमधील घराची झडती घेतली असता 13 तोळे सोनं आणि 55,000चा मुद्देमाल एसीबीकडून जप्त। दरम्यान या कारवाईनंतर तहसील कार्यालयासमोरच नागरिकांनी फटाके फोडले। तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतरचा हा जल्लोष। नेत्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप। कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये चहात विष घालून नातवानं साजीची हत्या केली। दागिने लुटण्यासाठी हत्या केल्याची आरोपी प्रेम भिवंगंडेची कबुली। स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक। बीडच्या दिंद्रूळमध्ये पैशाच्या वादातून तरुणाची आत्महत्या। व्याजानं दिलेले पैसे परत कर म्हणून अपमानास्पद वागणूक दिल्यानं तरुणाची आत्महत्या। नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं। सावकार पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवताना विरोध करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। या प्रकरणी 46 जणांवर गुन्हा दाखल, तर 4 अटक। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून बोरी बंदची हाक। जळगावात न्यायालयाच्या जागेवर अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई। खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागानं हातोडा टाकला। ट्रॅफिक गार्डनची जागा न्यायालयाच्या इमारतीसाठी हस्तांतरित। ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलावर रात्री 1:30 वाजताच्या सुमारास 4चाकी वाहनानं अचानक पेट घेतला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 4चाकी संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती। सांगलीच्या कवठे महांकाळमधील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग। मुलगा शाळेत पोहोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांनी स्कॅनिंग केल्यानंतर पालकांना मेसेज झाला। आज आपण शाळेमध्ये आहोत। शाळेमध्ये अतिशय महाराष्ट्रातील पहिले असे काही नाविन्यपूर्ण उपक्रमित आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रथम बायोमेट्रिक मशीनचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थी यांची सुनिश्चिती केली जाते। याच्यामुळे मिसिंग विद्यार्थी, कोणी स्कूल ड्रॉपआउट होतंय का, कोणी लगातार दिवस आला नाही तर काही बालविवाह बालमजुरी असेही प्रसंग होऊ नयेत, म्हणून ही बायोमेट्रिक अटेंडन्स अतिशय उपयुक्त ठरणार आहे। हा खरोखरच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे
आणि याचा सर्वात मोठा फायदा की प्रत्येक पालकाला माझं मूल शाळेमध्ये पोहोचलेलं आहे का किंवा शाळेतून किती वाजता निघालेलं आहे हा सर्वात मोठा होणार आहे. त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेला आमची सर्व मुलं सहलीला घेऊन जातो आणि आयडेंटिटी जर सोबत असेल, एखादा मुलगा सहलीमध्ये मिस झाला असेल तर त्याचा पालक किंवा सोबती असणारे जे माणसं आहेत त्याने जर हा आयडेंटिटीचा मागचा QR स्कॅन केला तर नेमका हा विद्यार्थी कोणत्या शाळेचा आहे हे तेथून समजेल. नागपुरातील 85% स्कूल बस ठेकेदारांच्या भरवशावरच शालेय परिवहन समिती बैठकीचा तपशील न सादर केल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. अंतिम संधी देत माहिती न दिल्यास प्रत्येकी 50,000चा दंड आकारण्याचा इशारा देण्यात आलाय. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये नान्होरी दिघोरी शेत शिवारात वनविभागानं थरारक मोहीम केली. आजारी बिबट्याच्या बछड्याला जीवदान. विशेष अध्यक्षीय अधिकारांतर्गत विविध देशांच्या वस्तुमालावरती आयात शुल्क आकारण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाही. अमेरिका सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांना फटकारलं. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला लज्जास्पद म्हणत ट्रम्प यांचा संताप, तर नवीन अतिरिक्त 10% टॅरिफवर ट्रम्प आज स्वाक्षरी करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.